दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर। आता बातमी सविस्तरपणे। मी योगेश परमेश्वर मेटकरी, राहणार पिठापुरी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आज तुमच्या समोर येण्याचं कारण असं आहे की परंडा पोलीस स्टेशनला माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होण्याचं कारण मी जो आता आपल्या तालुक्यामध्ये रेती घाट झालेला आहे, पिठापुरी, शिराळा, वाघवान, कपलापुरी, आवारपिपरी, वाघेगावान, हा निलाव जो झालेला आहे तो खोऱ्या पाट्याचा निलाव आहे। आणि तिथं राजरोसपणे बोटीनं वाळू उपसा चालू होता बऱ्याच दिवसापासून। मग मी लेखी तक्रार दिली ती 13/4/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबाला। हे बघा, तक्रार दिल्याच्या नंतर त्यांनी काही तक्रार दिल्यानंतर त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही। 2 दिवस वाट बघितली मी, आणि तक्रारीत असा उल्लेख केला होता की बाबा मी आमरण उपोषण करणार आहे, तरी पण साहेबांनी काही दखल घेतली नाही। माननीय तहसीलदार साहेबांना मी परवा दिवशी म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय विचारायला गेलो असता अगोदर त्यांच्या कॅबिनमध्ये बघितलं, साहेब काय नव्हते। मग पायऱ्या उतरत असताना मला त्यांची काळ्या कलरची क्रेटा गाडी दिसली। तर मी साहेबाला विचारण्याचा प्रयत्न केला, साहेब मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी लेखी निवेदन दिलं आहे, त्याच्यावर तुम्ही काय केलं? माझ्याकडे बोटीचे प्रत्येक पॉईंटचे व्हिडिओ आहेत, मी दिलेले तक्रारीचे निवेदनची पोच आहे। मी माननीय महसूल मंत्री साहेबांना मेल टाकला आहे, माननीय SP साहेबांना धाराशिव यांना मेल टाकलेला आहे, आणि सगळं रितसर केलेलं असताना तहसीलदार साहेब मला म्हणले, तू कोण मला विचारणार? तुला काय करायचं आहे? मी बघल, मला कळत नाही का? तू मला शिकवायला लागला का? आणि माझ्यावर गुन्हा असं दाखल केला आहे त्यांनी की बाबा मी कारवाई करायला जात असताना मला अडवून धमकावलं आहे। तर तहसीलदार साहेब, माननीय तहसीलदार साहेब तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, त्यांना काय सांगायचं काही गरज नाही। मला असं एक साधा आणि सरळ आणि मराठी भाषेत एक प्रश्न विचारायचा आहे माननीय तहसीलदार साहेबांना की बाबा कोणता अधिकारी आपल्या 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन वाळूची धरायला जातो, पकडायला जातो? माझी मुख्यमंत्री साहेबांना, माननीय गृहमंत्री साहेबांना, महसूल मंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे। माझी लहान मुलं आहेत, एक 7 वर्षाचा मुलगा आहे, एक 3 वर्षाची मुलगी आहे। मी फक्त विचारायला गेला असताना जर एवढ्या मोठ्या खोट्या गुन्ह्यात आज मी 2 दिवस झालं फिरतोय, मला फक्त न्याय हवा आहे। जर माझ्या जीवाचं जर मी काही कमी जास्त केलं किंवा झालं तर माननीय तहसीलदार साहेब या पूर्णपणे जबाबदार असतील। तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। संपादक तानाजी घोडके।